महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागोमाग एक धक्कादायक घडामोडी समोर येत आहेत. अशोक खरात प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे. त्याच वेळी रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आणि त्यासोबतच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा या दोन मोठ्या निर्णयांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण या सगळ्या गोंधळात एक नाव ठामपणे पुढे येते, ते म्हणजे सुनित्रा पवार. वाद, टीका आणि दबावाच्या वातावरणात त्यांनी दाखवलेलं कणखर नेतृत्व आज चर्चेचा विषय ठरत आहे. चला या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. सुरुवात करूया अशोक खरात प्रकरणापासून. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली झालेल्या कथित गैरप्रकारांनी लोकांमध्ये संताप निर्माण केला. विशेषतः महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या घटनेनंतर प्रशासन आणि संबंधित संस्थांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभा राहिलं. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोग याच्या भूमिकेत चर्चा सुरू झाली. अध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांच्यावर जबाबदारी होती आणि त्यामुळेच त्यांच्यावर टीका वाढू लागली. विरोधकांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी थेट राजीनाम्याची मागणी केली. अखेर राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा या दोन निर्णयांनी परिस्थिती आणखीच तापली. हे दोन राजीनामे केवळ वैयक्तिक नव्हते, तर त्याचे राजकीय परिणामही मोठे होते. यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाले. पण या सगळ्या घडामोडींमध्ये एक वेगळीच भूमिका दिसून आली, ती म्हणजे सुनित्रा पवार यांची. जिथे अनेक नेते केवळ आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त होते, तिथे सुनित्रा पवार यांनी शांतता आणि संयम राखत परिस्थिती हाताळली. त्यांनी कोणतीही घाई गडबड न करता संपूर्ण प्रकरण समजून घेतलं आणि योग्य वेळी योग्य भूमिका घेतली. त्यांच्या नेतृत्वात आणखी एक महत्त्वाची गोष्ट दिसते, ती म्हणजे स्थिरता आणि संवेदनशीलता. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला आणि कार्यकर्त्यांशी सातत्याने संवाद साधत राहिल्या. राजकारणात केवळ आक्रमकता नाही, तर संयमही तितकाच महत्त्वाचा असतो आणि हीच गोष्ट सुनित्रा पवार यांनी दाखवून दिली. त्यांनी पक्षातील कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवून ठेवला, तसेच जनतेमध्येही सकारात्मक संदेश दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे त्या केवळ राजकीय नेते म्हणून नाही, तर एक जबाबदार नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण राजकारणात अशा प्रकारचं संतुलन नेतृत्व खूपच दुर्मिळ आहे आणि म्हणूनच सुनित्रा पवार यांचं नाव सध्या अधिक ठळकपणे समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणाने समाजाला सावध केलं. रुपाली चाकणकर यांच्या दोन राजीनाम्यांनी राजकीय वातावरण ढवळून निघालं. पण सगळ्यात सुनित्रा पवार यांनी दाखवलेलं कणखर, संयमी आणि संतुलित नेतृत्व एक वेगळाच संदेश देऊन गेलं. संकटाच्या काळात खरं नेतृत्व समोर येतं आणि सुनित्रा पवारांनी हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाची दिशा आणि प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल घडवतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सखोल विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.